घाई होते का असा प्रश्न विचारला जात आहे खरं तर सगळीकडे. आपण पाहिलं घाई आहे का? महाराष्ट्रात देशात आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या ज्याच्यामध्ये अगदी 24 तासामध्ये सुद्धा शपथ घरातल्या कुटुंबियांनी गटनेता म्हणून की पक्षप्रमुख म्हणून पण निवड केली जाणार आहे. गटनेता म्हणून की पक्षप्रमुख पण निवड केली जाणार आहे. खरं तर दादा लोकशाही मानणारे नेते होते आणि ते गेल्या 2.5 वर्षापूर्वी त्यांनी जो निर्णय घेतला तो सगळा मंत्रिमंडळ किंवा सोबत असलेले आमदार पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला आणि आम्ही सगळे पहिल्या क्षणापासून दादांसोबत आलो. गेल्या 2.5 वर्षामध्ये जे जे निर्णय दादांनी घेतले ते चर्चा करून घेतले. पण या निर्णयाबाबत आम्ही पदाधिकारी म्हणून आम्हाला कल्पना नाही. पक्षाचे वरिष्ठ आपल्याशी संवाद साधतात. पवार साहेबांना देखील याची कल्पना नाहीये या सगळ्या गोष्टींची. हा शपथविधी होतोय, त्यांना निमंत्रण देणार का मग? याबाबत कल्पना नाहीये मला. खाली काय चर्चा केली हे आपल्याला समजेलच. नेमके वरिष्ठ नेता कोण राहिले? वरिष्ठ नेता कोण आहे? पक्ष शेवटी पक्षामध्ये तुम्ही पाहताय पक्षाची एक कार्यकारिणी आहे, राष्ट्रीय कार्यकारिणी आहेत. दादांनी जो 2.5 वर्षापूर्वी निर्णय घेतला त्यावेळेस दादांसमवेत आलेली लोक हे आमचा पक्ष आहे. तुम्ही काय वेडे आहात का? जरा मागे राहा. आताही पक्ष म्हणून आम्ही पाहतोय पक्षाचे निर्णय घेतले, त्या निर्णयामध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.